श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठीच सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 27 नोव्हेंबर रोजी आपण कार्तिक पौर्णिमा, जिला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं, तर ही साजरी करणार आहोत. या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या पतीसाठी एक उपाय करायचा आहे. कापुरासोबत एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे. आता ही कोणती वस्तू जाळायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु ही कापुरासोबत वस्तू जाळल्यानं आपल्या घरावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत, संकट दूर होणार आहेत. कोणी जर करणी बाधा केली असेल, नजर दोष असेल तर ते देखील दूर होणार आहे आणि याबरोबरच आपल्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे. घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि यासाठीच आपल्याला या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय अवश्य करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच, समस्या असतातच. मग त्या मुलासंबंधित असू द्या, पती संबंधित असू द्या, घरासंबंधित असू द्या किंवा कौटुंबिक वाद असू द्या. मुलांची प्रगती होत नसेल, पतीची व्यवसायात प्रगती होत नसेल, पतीला व्यवसायात सतत अपयश येत असेल किंवा नोकरीमध्ये अपयश येत असेल किंवा इतर काही अनेक कारणं असतात की ज्या कारणामुळं घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, कलह होत असतो आणि घरामध्ये पैसा टिकत नाही. तसेच घरात होणारे सतत वादविवाद, कलह, पती पत्नींची भांडणं यामुळं या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही, लक्ष्मी मातेचा वास राहत नाही. आपले या समस्या दूर होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करत असतो, अनेक उपाय केले जातात, अनेक तोडगे केले जातात. अमावस्येला तोडगे करत असतो, उपाय करत असतो, पौर्णिमेला करत असतो, परंतु तरी देखील आपल्याला याचा फायदा जाणवत नाही. म्हणूनच आपल्याला या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री हा उपाय करायचा आहे. कारण कार्तिक महिन्याला अधिक मासा इतकंच महत्त्व आहे आणि म्हणूनच हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि म्हणूनच आपण या महिन्यामध्ये जर काही उपाय केले, तोडगे केले तर याचा आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. तर ही कार्तिक पौर्णिमा आपण 27 नोव्हेंबर रोजी साजरी करणार आहोत आणि या दिवशी सोमवार आल्यानं तिचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. कारण या त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि त्याच्या विजयानिमित्तच ही तिथी साजरी करण्यात येते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण भगवान शंकरांची पूजा अवश्य करायची आहे. कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसेच कार्तिक महिन्यामध्ये तुळशी मातेची देखील विशेष पूजा करण्यात येते आणि आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा दिवस आहे सोमवार आणि या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा आली आहे, म्हणजेच भगवान शंकराची आपल्याला पूजा करायची आहे. जर आपण या दिवशी काही उपाय तोडगे जर केले तर आपल्याला भगवान शिवांसोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट, सर्व दुःख दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि यासाठीच आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशीच आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व, तसेच या कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा कशी करावी व इतर माहिती देखील जाणून घेतलेली आहे. तर आता आपण हा उपाय आपल्याला जो करायचा आहे तर हा उपाय आपण कसा करायचा आहे तो पाहूया. या कार्तिक महिन्यात, संपूर्ण कार्तिक महिना जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात जाऊन स्नान करते आणि भगवान विष्णू यांची पूजा करते तर त्या व्यक्तीला भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि आपल्या पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं आणि म्हणूनच आपल्याला देखील या कार्तिक महिन्यात गंगेत जाऊन म्हणजे एखाद्या नदीत जाऊन किंवा तलावात जाऊन स्नान करायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला जर स्नान करणं जर शक्य झाले नाही तरी देखील तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून हे स्नान करू शकता. घरातील इतर व्यक्तींना जरी हे स्नान करायला जरी जमले नाही तरी देखील या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आईनं हे स्नान करायचं आहे, म्हणजेच नदीत किंवा तलावात जाऊन स्नान करायचं आहे आणि शक्य नाही झालं तरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आईनं आपल्या स्नान करायचं आहे. त्यानंतर सकाळी आपली जी रोजची देवपूजा असते तर ती देवपूजा करायची आहे, भगवान शिवांची पूजा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये शिवलिंग जर असेल,
शिवलिंगाची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा घरातील आईनं केली किंवा वडिलांनी केली, मुलांनी केली तरी देखील चालू शकते. त्यानंतर आपल्याला आपल्या जवळच असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांना देखील जल अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या दिवशी जर उपवास केला तर अतिशय उत्तम. आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी या दिवशी उपवास अवश्य करायचा आहे. त्यानंतर दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा भगवान शंकरांचा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय, या मंत्राचा जप आपल्याला अवश्य करायचा आहे. तुम्हाला जो शक्य असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. परंतु ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जर केला तर तुम्हाला याचं अधिकाधिक फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी जर शक्य असेल तर काही गरजू व्यक्तींना तुमच्या कुवतीनुसार तुम्ही दानधर्म अवश्य करायचा आहे. यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. हा दिवा देखील आईनंच लावायचा आहे आणि दररोज आईच लावत असते. तर हा दिवा लावत असताना हा दिवा कणकेचा किंवा मातीचा दिवा लावायचा आहे. यापूर्वीच्या मी सर्व व्हिडिओमध्ये सांगत असते की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल तर या दिवशी आपल्याला या कणकेचाच दिवा आपल्या तुळशीजवळ लावायचा आहे. आणि तुळशीजवळ लावत असतानाच आपल्या जे दरवाजा आहे, आपला मुख्य प्रवेशद्वार आहे, तर तिथं देखील आपल्याला हे दोन दिवे लावायचे आहेत. या दिव्यामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे असतात. तर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देखील तिन्ही सांजेच्या वेळेला आपण कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची टाकायची आहे. त्याचबरोबर अखंड लवंग टाकायचे. हे लवंग कुठेही तुटलेली नसावी किंवा खराब झालेली, किडलेली नसावी अशी लवंग, एक वेलची आणि त्याचबरोबर आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाजूला हे दिवे लावायचे आहेत आणि याच्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. आता या वस्तू टाकल्यामुळं लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे, लक्ष्मी स्वरूप आहे आणि कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी हे दिवे लावले जातात. आता यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय करत असताना आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसत असताना आपल्या हातामध्ये एक ताट किंवा एखादं ताम्हण घ्यायचं आहे. या ताम्हणामध्ये एक कागद ठेवायचा आहे पेपरचा आणि त्यानंतर आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे. तर हा कापूर जवळजवळ मुठभर आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वड्या आपल्याला या कापराच्या घ्यायच्या आहेत. त्या न मोजता घेतल्या तरी देखील चालू शकतात, परंतु जास्तीत जास्त आपल्याला या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 6 लवंगा घ्यायच्या आहेत, 6 वेलच्या घ्यायच्या आहेत. तसंच आपल्याला आपल्या चिमटीने, आपली जी चिमूट असते तर त्या चिमटीने आपल्याला या ज्या लवंग आहेत, ही जी वेलची आहे तर याच्यावरती आपल्याला या चिमटीने आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी आपल्याला याच्यावरती सोडायची आहे. तर अशा 6 चिमटी आपल्याला या कापरावरती सोडायच्या आहेत पिवळ्या मोहरीच्या. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे तमालपत्र असतं तर या तमालपत्राचे आपल्याला 2 ते 3 पानं याच्यावरती ठेवायचे आहेत. तर आता हे ते ताट आहे, तर हे ताट आईनं आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. या पेपरवरच्या सर्व वस्तू याच्यामध्ये असणार आहेत आणि आपल्या जे देवघरातील जे देव आहेत तर त्या देवांना, तसेच भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांना प्रार्थना करायची आहे. आपली सर्व संकट, दुःख दूर होण्यासाठी, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरासाठी, पतीच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होण्यासाठी, मुलांच्या शिक्षणात, अभ्यासात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, प्रगती, तसेच घरासाठी, घरातील कौटुंबिक वाद दूर होण्यासाठी, अशा काही ज्या इच्छा असतील, मनोकामना असतील, समस्या असतील, तसंच जर तुमच्या घरावर जर कोणी कर्णीबाधा केली असेल, नजर दोष असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या देवांना प्रार्थना करायची आहे. म्हणजेच आईनं प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आईनं हे सर्व वस्तू तिथंच जाळायचे आहेत, पेटवायचे आहेत आणि तिथून उचलून संपूर्ण घरातील कानानं कोपरा आपल्याला, म्हणजे आईनं हे फिरवायचं आहे. अगदी ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असेल तर त्या ठिकाणी आईनं हे फिरवायचं आहे. कोणतीही जागा सोडायची नाही. अगदी टॉयलेट, बाथरूमसुद्धा या ठिकाणी हे सर्व फिरवायचं आहे. जर हे
विजायला लागलं तर याच्यावरती तुम्ही आणखी कापराच्या वड्या टाकू शकता. जितका जास्त तुम्ही कापूर टाकाल तितके जास्त तुमच्या घरामधील नकारात्मकता घराबाहेर जाण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यामुळं तुम्ही हे या वस्तू जाळत असताना जास्तीत जास्त कापराचा वापर करायचा आहे. आणि अशा प्रकारे आईनं या वस्तू सगळ्या घरामध्ये फिरवायच्या आहेत. संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना आपल्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला, भगवान शिवशंकरांना प्रार्थना करत राहायची आहे की घरावरची सर्व संकट दूर करा, घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या, भरभराट होऊ द्या, माता लक्ष्मीचा नेहमी घरामध्ये वास असू द्या, अशी ही प्रार्थना करत करत घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या उंबरट्याच्या बाहेर हे नेऊन ताट ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे हा जर उपाय या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री आईनं जर केला तर घरातील जी नकारात्मकता असते, जे घरामध्ये जे दोष असतात किंवा कोणतीही समस्या असेल, अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते. आणि आईनंच हा उपाय करायचा आहे, कारण की आईनं जर हा उपाय केला तर याचा फायदा, याचं फलप्राप्ती आपल्याला लवकर प्राप्त होते. आणि कोणत्याही आईला किंवा कोणत्याही पत्नीला आपल्या घरासाठी आणि आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी काळजी असते आणि म्हणूनच तिनं या काळजीपोटीच हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवणार आहे. तुमच्या घरावरची सर्व विघ्न दूर होऊन तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. मुलांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे. पतीला देखील यशप्राप्ती होणार आहे. घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय या कार्तिक पौर्णिमेला अवश्य करा. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.